नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी, पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी, काही कर्ज असेल तर ते कुठेतरी कमी करण्यासाठी, चहूबाजूने आपल्या घरात, आपल्या खिशात पैसा येण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. बघा, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे आर्थिक चणचण. बऱ्याच वेळा असं होतं की पैसा येतच नाही, आलेला पैसा टिकतच नाही. व्यवसाय करतोय पण गिराईक लागतच नाही. व्यवसायामध्ये नफा कमी आणि तोटा जास्त होतो. नोकरी करतो, महिन्याला 10,000 मिळतात, 15,000 मिळतात किंवा फार फार 20,000 रुपये मिळतात, पण ते पैसे घरात आल्यानंतर कुणीतरी आजारी पडतं किंवा काहीतरी घरामध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणजे पैसा येण्याची वाट एक असते पण जाण्याच्या 1000 वाटा असतात. बघा, बऱ्याच वेळा असं घडतं की आपल्या घरात असणारं दारिद्र्य आणि गरिबी आपल्या पिछात सोडत नाही. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, या उपायाने तुमच्या घरात असणारं 18 विश्व दारिद्र्य दूर होईल. कितीही जन्मांची गरिबी असेल ती कायमची संपून जाईल. बघा, आपण कितीही म्हटलं की राहू वाईट आहे, राहू खूप खराब आहे, राहू माझ्या मागे लागलाय, राहूमुळे असं होतंय किंवा राहूच्या काहीतरी त्रासामुळे माझ्या घरात एवढं दारिद्र्य आहे. तुम्ही राहूला कितीही शिव्या श्राप दिल्या तरी लक्षात ठेवा, तुम्हाला पैसा देणारा जर कुठला ग्रह असेल तर तो म्हणजे राहू. राहूची जर तुमच्यावरती कृपा असेल, तुम्हाला कुणीच श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही. राहू जर तुमच्या कुंडलीत किंवा तुमच्या नशिबात खुश असेल तर तुमच्याकडे बक्कळ पैसा येतो, तुमच्याकडे भरपूर धनलाभ होतो. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे ज्याने राहू तुमच्या कुंडलीमध्ये मजबूत होईल, त्याची कृपा होईल आणि त्यामुळे तुमच्याकडे धन जे आहे हे खेचून येईल. बघा, सगळ्यांनाच माहिती असेल मॅचिस, ज्याला आपण काडीपेटी म्हणतो. काडीपेटी मॅचिस, यामध्ये जी मॅचिसची काडी असते, म्हणजे एका बाजूने तिला लाकडाचा भाग असतो आणि एका बाजूने तिला दारू गोळा असतो, ज्यातून अग्नी बाहेर पडते. जिचं घर्षण आपण त्या बॉक्सला केलं की त्यातून अग्नी म्हणजे आग बाहेर पडते. बघा, ही अग्नी राहूशी संबंधित आहे. कारण जो दारू गोळा असतो, जो अग्नीचा दारू गोळा असतो तो राहू ग्रहाशी निगडीत असतो, जो राहूचा कारक मानला जातो. म्हणून संपूर्ण काडीपेटी मॅचिस ही राहूशी निगडीत आहे. त्यामुळे आपल्याला या उपायासाठी 1 रुपयाची, कारण 1 रुपयाला काडीपेटी मिळते, ही 1 रुपयांची काडीपेटी घ्यायची आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्याही दिवशी करा. जो दिवस तुम्हाला आवडतोय किंवा जो दिवस तुम्हाला लकी वाटतोय त्या दिवशी तुम्ही करा. सगळ्यात पहिले काय करायचं, एक छान काडीपेटी म्हणजे एक मॅचिस घ्यायची, घरातल्या देवघराच्या समोर बसायचं. बसल्यानंतर तुम्हाला तिथे एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. यासोबत तुम्हाला 2 फूलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत, थोडीशी तुम्हाला हळद घ्यायची आहे, थोडंसं गुलाबाचं अत्तर घ्यायचं आहे. देवघराच्या समोर बसल्यानंतर जी मॅचिस आहे ही देवघराच्या समोर एका ठिकाणी ठेवून द्या. त्यानंतर ज्या 2 लवंगा तुम्ही घेतलेल्या आहेत, ह्या 2ही लवंगा लाल रंगाच्या धाग्यात बांधा. एक छोटं लाल रंगाचा एक धागा घ्यायचा, लाल किंवा पिवळा घेतला, नुसता कलावा घेतला तरीही चालेल. त्या धाग्यामध्ये 2ही लवंगा ठेवायच्या, धाग्यामध्ये 2ही लवंगा बांधायच्या. आता जोडीने बांधलेल्या 2ही लवंगांची जी फुलं आहेत, पुढची जी फुलं आहेत ती सुगंधी अत्तरात बुडवायची. छान गुलाब अत्तरच घ्यायचं, त्यामध्येही 2ही फुलं बुडवायची. गुलाब अत्तरात बुडवल्यानंतर थोडी हळद घ्यायची आणि ही फुलं हळदीत मिक्स करायची. लवंगांची ही 2ही फुलं हळदीमध्ये मिक्स करायची. आता ही लवंगांची जुडी आपल्या उजव्या हातात घ्यायची. आपली जी काही इच्छा असेल, जे काही धन आपल्याकडे येणं असेल, काही कर्ज असेल किंवा व्यवसायाची समस्या असेल, नोकरीत प्रमोशन हवं असेल, प्रगती व्हावी असेल, तर तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्हाला सगळं त्या लवंगांच्या जुडीमध्ये बोलायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. मंत्र खूप सोपा आहे, व्यवस्थित आहे का. क्रीम क्रीम, बघा, क्रीम क्रीम, त्याच्या पुढे आहे क्रूम क्रूम, क्रीम क्रीम क्रूम क्रूम धन प्राप्तेय, 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 क्रीम क्रीम क्रूम क्रूम धन प्राप्तेय. हा मंत्र 21 वेळा म्हणायचा
आणि त्याच्यानंतर ही फुलवाली लवंगांची जी जुडी आहे ती त्या काडीपेटीत म्हणजे त्या मॅचेसमध्ये ठेवायची. आता मॅचेस व्यवस्थित पॅक करायची, घट्ट लावून घ्यायची. त्याच्यानंतर एक लाल रंगाचं छोटं कापड घ्यायचं. कागद घेतला तरीही चालेल. कापड किंवा कागद जे घेतलेलं समजा आहे त्यामध्ये ही मॅचेस ठेवायची. त्यानंतर ते कापड किंवा कागद असेल तसं गुंडाळायचा आणि पुन्हा लाल धागा घेऊन त्या मॅचेसला म्हणजे त्या काडीपेटीला तो धागा व्यवस्थित गुंडाळून शेवटी गाठ मारायची. आता ही काडीपेटी जी तुम्ही कापडामध्ये किंवा कागदामध्ये गुंडाळलेली आहे ही तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही उपाय कराल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवायची आहे किंवा नुसती देवघरात कुठल्याही एखाद्या कोपऱ्यात ठेवली तरीही चालेल. रात्रभर ती देवघरातच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी बघा 24 तास पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ किंवा जे काही तुमचं आवरलं की त्यानंतर ही काडीपेटी उचलायची आणि आपल्या कपाटात ठेवायची. जिथे तुम्ही तुमचं सोनं ठेवताय, जिथे तुम्ही खरी लक्ष्मी ठेवताय, पैसे ठेवताय त्या ठिकाणी ही काडीपेटी ठेवायची. आता ही किती दिवस ठेवायची तर तुम्हाला कमीत कमी 1.25 महिना तरी ती कपाटात ठेवायची आहे. 1.25 महिन्यात तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल. खरं तर हा उपाय केल्यानंतर काही तासात किंवा अगदी 1-2 दिवसातच अनुभव येईल. न येणारा पैसा येत जाईल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळायला सुरुवात होईल. नोकरीत तुमची प्रगती होईल. म्हणजे कुठून ना कुठून तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे तो पैसा यायला सुरुवात होईल. बघा या उपायामुळे तुमचा राहू तुमच्यावर खुश होईल. जेव्हा राहूचा आणि पैशांचा एकत्रित संबंध येईल, कारण राहू हा पैशांशीच निगडीत आहे, राहूच पैसा देतो. जेव्हा ती काडीपेटी लवंग म्हणजे त्या काडीपेटीत लवंग ठेवून, लवंग ही माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते जे धन खेचून आणते. जेव्हा अभिमंत्रित केलेली ही लवंग काडीपेटीत तुम्ही ठेवून ही काडीपेटी जेव्हा तुम्ही तिजोरीत पैशांच्या ठिकाणी ठेवाल तेव्हा नक्कीच त्यामध्ये एक संयोग तयार होईल. हा संयोग तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सकारात्मकता देत राहील. तुमच्या घरात असणारं जे दारिद्र्य आहे हळूहळू म्हणजे कमी व्हायला सुरुवात होईल. खूप गरिबी होती ती कुठेतरी संपायला सुरुवात होईल. राहूच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. घरात सुख येईल, समृद्धी येईल, घरामध्ये ऐश्वर्य येईल आणि जी काही पैशांची अडचण होती ती पूर्णतः दूर होईल. शिवाय बघा आपण जर फिनेल म्हणजे आपण जे बाथरूममध्ये फिनेल टाकतो हे फिनेल तुम्हाला प्रत्येक रविवारी तुम्हाला बाथरूमच्या 4ही कोपऱ्यांना टाकायचं आहे. कारण त्याचाही संबंध राहू ग्रहाशी आहे. जर राहू खूपच खराब झालेला असेल प्रत्येक आठवड्यातल्या रविवारी तुम्ही बाथरूमच्या 4 कोपऱ्यांना जर फिनेल टाकायला सुरुवात केली तर राहू सुधारायला मदत होते. शिवाय जर तुमच्या घरात खूप आजारपण येत असेल, घरात एकही उपाय टिकत नसेल तर कुठल्याही शनिवारच्या दिवशी एका काचेच्या वाटीमध्ये मीठ घ्यायचं आणि हे मीठ आपण जिथे झोपतो त्या दिशेला कुठेही ठेवायचं. समजा मी या दिशेला झोपते, या भागात कुठेही ते म्हणजे बाऊलमध्ये असणारं मीठ तुम्ही ठेवून द्या. कमीत कमी तुम्हाला ते मीठ 1 आठवड्यावर तिथे ठेवायचं आहे. आठवड्यानंतर ते मीठ घराच्या बाहेर टाकून द्यायचं आहे. पुन्हा तुम्ही त्या बाऊलमध्ये नव्याने मीठ ठेवू शकता. असं कमीत कमी तुम्हाला 1 महिनाभर करायचं आहे. 1 महिन्यामध्ये तुमचा जो काही कमकुवत असणारा राहू आहे तो पूर्णतः सुधारून जाईल. कितीही पैशांची तंगी असेल, अडचण असेल, कितीही दारिद्र्य असेल तर ते या 1 महिन्याच्या आत तुमच्या आयुष्यातून पूर्णतः दूर होईल. बघा खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत, पण या गोष्टी करायला सुरुवात केल्या तर आपल्याला त्याचा अनुभव येतो. फक्त मनापासून करा.